आज आपल्याला एकदम झटपट तयार होणारी रव्याची चकली तयार करायची आहे। ही चकली बनवण्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करण्याची अजिबात गरज नाहीये। पूर्वतयारी न करताच तुम्ही ही इन्स्टंट चकली तयार करू शकता। तर रव्याची ही एकदम खमंग आणि खुसखुशीत चकली कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रव्याची चकली बनवण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे। कटोरीने आपण या ठिकाणी 1 कटोरी रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला या ठिकाणी मोजून एका भांड्याने घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला पाणी देखील त्याच भांड्याने टाकता येईल। आता आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। ज्या कटोरीने आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे त्याच कटोरीने आपण या ठिकाणी पाणी देखील टाकून घेणार आहोत। तर आपण 1 कटोरी रवा घेतलेला आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 कटोरी पाणी वापरायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी मी या ठिकाणी पाण्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि पाण्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। पाणी आपलं छान उकळलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत। मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची टाकत आहे मी अर्धा चमचा। आता आपल्याला या पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपलं छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। रवा आपल्याला थोडा थोडा टाकत चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे। रव्याच्या यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। तुम्ही या ठिकाणी रवा मिक्स करण्यासाठी एखाद्या लाटण्याचा वापर करू शकता। सगळा रवा मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हा रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायचे नाहीत आपल्याला। यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील त्या देखील आपल्याला चमच्याने छान फोडून घ्यायच्या आहेत। रवा आपण छान चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे। कढईमध्ये आता आपल्याला साईडला 2 चमचे पाणी सोडून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला जो रवा आहे तो खाली अजिबात चिटकणार नाही। आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी सोडल्यामुळे आपला जो रवा आहे तो अजिबात करपत नाही। आता एक 10 मिनिट झालेले आहेत आणि आपला जो रवा आहे तो छान वाफलेला आहे किंवा शिजलेला आहे। आपला जो रवा आहे तो अजिबात खाली चिटकलेला नाहीये। आपण या ठिकाणी कढई देखील जाडबुडाची घेतलेली आहे। रव्याच्या कडेने आपण जे पाणी सोडलेलं आहे त्यामुळे आपला जो रवा आहे तो अजिबात खाली चिटकत नाही आणि छान शिजला देखील जातो। तर बघू शकता तुम्ही आपला जो रवा आहे तो एकदम मस्त असा पेड्यासारखा मऊ असा शिजलेला आहे। आता या मिश्रणाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पावभाजी मॅशरने आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे। रव्याचे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली चकली करताना अजिबात तुटणार नाही। ही स्टेप जर तुम्ही वापरली तर चकली करताना अजिबात तुटत नाही आणि एकदम सहजच आपण ह्या चकल्या तयार करू शकतो। त्यासाठी मी या ठिकाणी पावभाजी मॅशरने हे रवा किंवा जे मिश्रण आहे ते छान मॅश करून घेतलेले आहे। एकदम मऊ आणि सॉफ्ट असं आपण हे रव्याचे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपण या ठिकाणी चकली तयार करण्याची जी प्लेट असते ती प्लेट टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। साच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण आपल्याला दाबून भरायचं आहे आणि याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर आता या ठिकाणी मी टेबलवरती एक प्लास्टिक सीट अंथरून घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला ह्या चकल्या तयार करून घ्यायच्या। अजिबात आपल्या चकल्या तयार करताना तुटत नाहीयेत। एकदम इझी आणि सिंपल पद्धतीने आपण या चकल्या तयार करू शकतो। ही चकली खाल्ल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की ही रव्याची चकली आहे। एवढी खमंग आणि खुसखुशीत आपली ही रव्याची चकली तयार होते। तर आता सर्व चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे। एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या रव्याच्या चकल्या तयार होत आहेत। तर या ठिकाणी मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। उन्हाला आपल्याला या चकल्या 1 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपली एकही चकली तुटलेली नाही। एकदम मस्त अशा आपल्या रव्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता या ठिकाणी या चकल्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तेल आपलं छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण या चकल्या तळून घेऊया। तेलामध्ये टाकताच आपली चकली छान फुललेली आहे आणि डबल झालेली आहे। एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी आपली रव्याची ही चकली तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशीच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।